वसती स्म, वसती स्म असं जेव्हा येतं, स्म हा भूतकाळ दर्शवणारा शब्द आहे. मग पूर्ण वाक्य तुम्ही वर्तमान काळात लिहायचं आणि वाक्य संपल्यानंतर शेवटी स्म लिहायचं. मग स्म लिहिल्यामुळे त्याचा सगळा अर्थ भूतकाळात करायचा. आता पहा, गोविंद हा नाम एक कृषक वसती, म्हणजे गोविंद नावाचा एक शेतकरी राहतो असा त्याचा आहे. वसती वर्तमान काळात आहे म्हणजे राहतो, पण त्याच्या पुढे स्म लावला म्हणजे राहत होता, लगेच त्याचा भूतकाळ झाला, राहत होता आहे ना. स्मचा इतका प्रभाव आहे वर्तमान काळाला भूतकाळात आणण्यासाठी. दुसरं वाक्य, एकदा शहरात जात असताना वाटेत एका मित्राला भेटला. मग आता शहरात जात असताना किंवा तो शहरात जात होता, तिथे त्याला एक मित्र भेटला, अशा आपण त्याच्या वाक्याची फोड कशी करू. एकदा सह नगरम गच्छन आसी, जात होता. गच्छन आपण आतापर्यंत जे रूप शिकलो सगळे, त्याच्यात गच्छन आलाय की नाही, गच्छन गच्छन्ती है ना. गच्छन हे पुल्लिंग रूप आहे, म्हणून इथे कृषक हा पुल्लिंगी शब्द आहे, सहा पुल्लिंग आहे म्हणून गच्छन वापरलाय. त्याच्याऐवजी जर सा असतं, स्त्रीलिंगी शब्द असतं, तर गच्छन्ती असं आलं असतं है ना. एकदा सहा नगर गच्छन आसीत, एकदा तो नगरात जात होता है ना. फक्त जात होता पण आपण वाक्य केलं. दुसरं वाक्य आपण काय केलं, तदा तस्य स्नेहिता मार्गे मिलितवान, जात असताना त्याला त्याचा एक स्नेही किंवा एक भेटला है ना. तर आता तदा तेव्हा है ना, तेव्हा जेव्हा तो नगरात गेला तेव्हा, तस्य स्नेहिता मार्गे मिलितवान, त्याचा स्नेही त्याचा मित्र आहे ना, स्नेही म्हणजे मित्र, मार्गे मिलितवान रस्त्यात त्याला भेटला है ना. सहपृष्ठवान, हा सहपृष्ठवान, त्याने विचारले, पृष्ठवान है ना. किम भोः सर्वं कुशलं वा इति. किम भोः म्हणजे काय रे है ना, असं आपण म्हणतो ना मित्राला, काय रे किम भोः है ना. जसं हे भोः हे असं अरे अहो असं आपण जे म्हणतो त्याच्यासाठी संस्कृतने भोः असं वापरतात. किम भोः सर्वं माझा आवाज येत नाही का? खूप खरखर आवाज येतो. सगळ्यांनी माईक बंद करा. सगळ्यांनी माईक बंद करा म्हणजे आवाजाची खरखर कमी होईल. माईक सगळ्यांनी आठवणीने बंद करायचं. पुढे मग आता हे वाक्य वरचं मराठीतलं वाक्य एकच सलग वाक्य आणि पुरुषोत्तम दादांचा चालू आहे माईक, खूप आवाज येतो. माईक ऑफ करा. आता बघा, याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जे करवीरपुरात राहणारा गोविंद हे वाक्य मराठी वाचलं, ते एकच वाक्य होतं सलग, पण त्या वाक्याचे छोटे छोटे 4 वाक्य याच्यात त्यांनी आपल्याला करून दाखवले आहे ना. 1, 2, 3 आणि 4 बरोबर 4 वाक्य केले एका वाक्याचे, आणि ते छोटे छोटे केले. ते असं छोटं करणं म्हणजे आपल्याला ते जमणं सोपं होण्यासाठी. समजलं का? हे कसे केले हे सगळ्यांना कळले का? वाक्याचे छोटे छोटे जे वाक्य केले त्या वाक्याचा अर्थ कळला का सगळ्यांना? त्याच्यात काही नाही कळलं असं काही असेल तर पटकन विचारा, नाही तर पुढे चलू. विचारा पटकन. कळलं. ठीक, पुढचं दुसरं करू आपण सुरुवात. पहा आता दुसरं. श्रीराम जो एका पोस्टात लिपिक होता आणि निवृत्तीनंतर 1 वर्ष होऊनही निवृत्ती वेतन म्हणजे त्याला पेन्शन मिळाले नव्हते, म्हणून तो दुःखी होता. इथपर्यंत एक वाक्य केलं 2 ओळी. तो पोस्टात जाऊन एका उच्च अधिकाऱ्याला भेटला आणि सांगितले की मी श्रीराम आहे. पुन्हा एक वाक्य सलाम केलं, जो याच विभागात काम करत होता. आता इथे आहे नंतर कॉमा पाहिजे, याच्यात त्यांनी दिलेला नाही है ना. मी श्रीराम आहे तिथे कॉमा पाहिजे, जो याच विभागात काम करत होतो.
है ना. आता इथे वाक्य संपलं. तिसरं वाक्य पहा. परंतु निवृत्तीनंतरही अजून मला निवृत्ती वेतन मिळालेले नाही. आता याच्यात पहा, एवढं मोठं वाक्य त्यांनी कसे छोटे छोटे वाक्य केले आहे. श्रीराम पत्रालय कार्यालये लिपिकार आसीत्. लिपिकार म्हणजे लिपिक आहे ना, क्लर्क आपण म्हणतो. निवृत्तेः 1 वर्षानंतरम अपि. निवृत्तीच्या 1 वर्षानंतर सुद्धा, अपि म्हणजे सुद्धा, निवृत्ती वेतनम न आगतम इति सः खिन्नः. आणि निवृत्ती वेतन आलं नाही म्हणून सः खिन्नः, तो खिन्न दुःखी होता. अतः सः, आता पुढचं वाक्य दुसरं केलेलं आहे. अतः सः प्रधान पत्रालय कार्यालयम गतवान. म्हणून तो प्रधान म्हणजे मुख्य डाकघर, प्रधान पत्रालय कार्यालयम गतवान गेला. अधिकारीण दृष्टवान, ज्येष्ठ अधिकारी होता त्याला पाहिलं त्यांनी किंवा त्याच्याकडे गेला. अहम श्रीराम, मी श्रीराम अत्र एव पूर्वं कार्यं करोमि स्म. येथेच मी पूर्वी काम करत होतो. करत म्हणजे करत आहे, पण पूर्वी करत आहे असं आपण म्हणू का? पूर्वी करत होतो, पण इथे त्यांनी क्रियापद किंवा वाक्य कसं घेतलेलं आहे? वर्तमान काळी घेतलं आहे. मग त्याच्यात लगेच स्म लिहून टाकलं म्हणजे ते वाक्य झालं होतो, करीत होतो. अत्र एव पूर्वं कार्यं करोमि स्म. इतोपि निवृत्तीवेतनं न लब्धम. इतोपि अजूनपर्यंत है ना, अजूनपर्यंत. इतः अपि निवृत्तीवेतनं न लब्धम, मला निवृत्ती वेतन मिळालेलं नाही. इति सह सूचितवान, असं त्यांनी तिथे त्या अधिकाऱ्याला सूचित केलं किंवा सांगितलं. कळलं का? समजलं काय संस्कृत वाक्य सगळ्यांना? याच्यात काही अडचण आली का? कुठल्या शब्दाचा अर्थ कळला नाही असं काही आहे का? विचारा असेल तर. समजलंय का सगळे वाक्य? हवं तर एकदा थोडंसं मनात वाचा आणि मग बघा काही आपल्याला अडचण आहे का, तर म्हणजे अर्थ लागतात का मनात वाचून. आहे का काही अडचण कोणाला? हा बोला. इति उक्तवानम इति स खिन्नः असं घेणार ना त्याच्यावेळेस. काय काय काय? निवृत्ते 1 वर्षानंतरम अपि निवृत्ती वेतनम न आगतम इति स उक्तवानम असं म्हणतात. इति स इति उक्तवान सहा खिन्न अभवत, असं वेगळं पुन्हा स खिन्न हा लिहिलाय की नाही त्यांनी. आता इथे काय आहे? वाक्याला जोडून घेतल्यामुळे त्यांना क्रियापद तिथे लिहायची गरज नाही. अभवत खिन्न म्हणजे तो दुःखी झाला, हे त्याचा अभिप्रेत आहे ना. पण तुम्ही जर निवृत्त वेतनम न आगतम इति उक्तवान असं जर वाक्य केलं तर अगदी बरोबर आहे. पण पुढचं नुसतं सहखिन्ना नाही, सहखिन्ना अभवत असं वाक्य. हा, किंवा भूतवान अभवत म्हणा किंवा भूतवान झाला आणि वाक्य. हा, जसं सुतवान शेवटचा शब्द आहे ना, तसं भूतवान धातू. कळलं का सगळ्यांना? काही विचारायचं आहे कोणाला काही? हा बोला, पटकन सांगा काही विचारायचं असेल तर, नाही तर समजलं म्हणून सांगा. मग पुढचं वाक्य वाचते. वाचू का? पूर्वी जेव्हा भोजराजा राज्य करीत होता तेव्हा धारानगरीत राहणाऱ्या सुगण नावाच्या शेतकऱ्याने नांगरत असताना एक सोन्याचा घडा पाहिला आणि स्वतःला भाग्यशाली समजून तो अतिशय आनंदी झाला. आता पहा, भोजराजा आणि त्याची प्रजा यांच्या संबंधित आहे. प्रजेमध्ये सुद्धा एक त्याच्या राज्यातलं एक गाव धारानगरी, त्या गावात राहणारा एक शेतकरी, आणि तो शेत नांगरत होता आणि त्यावेळी त्याला सोन्याचा घडा दिसला.
त्यामुळे तो स्वतःला काय अतिशय भाग्यवान समजू लागला आणि तो अतिशय आनंदी झाला आणि त्याला तो घड्याळ मिळाल्याचा आनंद खूप झाला. है ना. आता याला पहा कसं छोटं केलंय वाक्य. पूर्व भोजराजः धारानगरम पालयति स्म. राजा राज्य करतो है ना, किंवा राजा हा त्याचा पालकत्व स्वीकारतो कोणाचं, आपल्या राज्याचं, म्हणून पालयती असा त्यांनी धातू वापरला है ना. म्हणजे भोजराजा धारा नगरीचा राजा होता तेव्हा तो त्याच्या अधिपत्याखाली धारा नगरी होती. स्म पहा, पालयती हा धातू कसा आहे, वर्तमानकाळी आहे, पण स्म लावल्यामुळे त्याचा अर्थ झालाय भूतकाळी. पूर्वी भोजराजा च्या अधिपत्याखाली धारा नगरी होती असा याचा अर्थ आहे. म्हणजे शब्दशः नाही पण वाक्याचा भावार्थ असा आहे है ना. तदा सगुण हा नाम कृषका आसीत. तेव्हा एक सगुण नावाचा शेतकरी होता. कृषक हा शेतकरी आसीत होता. एकदा सहा कर्षण समये एकम सुवर्ण पात्रम दृष्टवान. एकदा म्हणजे एक वेळा, सहा तो कोण, कृषक हा काय करत होता, कर्षण समये म्हणजे नांगरताना. तेव्हा जेव्हा नांगराने त्याच्या माती काढली तेव्हा त्या मातीच्या खाली त्याला काय दिसलं, एकम सुवर्ण पात्र दृष्टवान. एक सोन्याचा घडा त्याने पाहिला. भाग्यम फलितम इति सहा संतुष्ट जातः. माझं भाग्य खुललं किंवा मी भाग्यवान आहो असं म्हणून तो एकदम आनंदी झाला. सहा संतुष्ट जातः है ना, अभवत जातः. का आता हे छोटे छोटे किती वाक्य केले, 1 2 3 4 है ना, 4 छोटे वाक्य केले. कळले का सगळ्यांना? हा, चला आता अशा प्रकारे आपल्याला काय असतात, आपण मराठीचे पुस्तकं छोटे म्हणजे गोष्टीचे म्हणा किंवा कोणते छोटे आपल्याजवळ असणारे म्हणा पुस्तक उघडायचं, त्याच्यामधला एखादा उतारा वाचायचा. त्या उतार्यामध्ये जे वाक्य आहे ते जर लांब असतील तर त्याला आपण काय करायचं, छोटं कसं करता येईल ते पाहायचं आणि संस्कृतमध्ये त्याचं भाषांतर करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपल्याला येईल. आतापर्यंत आपण पुष्कळसे शब्द शिकलो, पुष्कळसे धातू शिकलो आहोत, त्यामुळे आपल्याला वाक्यरचना करता यायला हरकत नाही. प्रयत्न करायचा आणि अशा प्रयत्नात तुम्हाला काही अडलं तर ते मला नक्की विचारायचं. चला, संधी. आता पुढचा मुद्दा 10वा आहे संधी. संधीचा कोणता प्रकार आहे, पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधी तसं सोपी आहे ही संधीचा हा प्रकार. पहा इथे त्यांनी ते उदाहरण दिलेलं आहे. तेत्र आगच्छन्ति इति मन्ये गृहेऽहम् अस्मि इति सः अवदत्. गृहे केऽपि न सन्ति. धीरोऽपि धैर्यच्युतिं प्राप्नोति कदाचित्. कोऽपि परिश्रमं न इच्छति एतेषु दिनेषु. आता या वाक्यांचे अर्थ कळले का तुम्हाला? तेत्र आगच्छन्ति इति मन्ये, ते अत्र, ते अत्र असे 2 शब्द आहेत. मग ते काय आहे, 6 ते अनेक वचन. हा, ते अनेक वचन. ते अत्र आगच्छन्ति है ना, येतील. इति मन्ये असं वाटतं. अहम मन्ये इति अहम मन्ये. अहम हे काय, प्रथम पुरुषी आहे, त्यामुळे त्याला मन्ये हे प्रथम पुरुषी एक वचन क्रियापद वापरलेलं आहे. अहम इथे अध्यारूप आहे, पण मन्येवरून तुम्हाला समजेल की अहम मन्य हा त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. हा, गृहे हम अस्मि इति सः अवदत्. मी घरी आहे. गृहे अहम, घरी, गृहे अहम मी, अस्मि आहे, मी आहे, इति सः अवदत् असं तो म्हणाला है ना. गृहे केपी न सन्ति, पण घरामध्ये केपी कौके कोणीच नव्हतं. अनेक केपी है ना, न सन्ति नव्हते. धीरोपी धैर्यच्युतीं प्राप्नोति कदाचित. आणि जे धैर्यशील लोक आहेत ते सुद्धा अशा परिस्थितीमध्ये
आपला धीर गमावतील अशी परिस्थिती आहे, है ना. कोपी परिश्रमम न इच्छती एतेषु दिनेषु. या दिवसांमध्ये, हल्लीच्या दिवसांमध्ये, कोणी को अपि परिश्रमम न इच्छती, कष्ट करू इच्छित नाही. एतेषु दिनेषु, आजच्या परिस्थितीमध्ये, आजच्या दिवसाची गोष्ट अशी आहे की कोणालाही परिश्रम नको आहे, सहज लाभ पाहिजे त्यांना, है ना, असं आहे. आता हे सगळे वाक्य वेगवेगळे आहेत, पण याच्यामध्ये ठळक अक्षरात दिले आहेत ते संधी केलेले आहेत. त्याचा आपल्याला विग्रह कसा होतो तो पाहायचा आणि त्याच्यात कोणत्या संधीचा प्रकार आहे तो बघायचा. पहा आता, तेत्र पहिल्या वाक्यामध्ये ते अवग्रहत्र, तर ते अत्र असं होतं. अवग्रह कोणाच्या जागी आलाय? अच्या जागी. दुसरं वाक्य पहा, गृहे अहम, गृहे हम अवग्रह आहे, तर मग गृहे अवग्रहाच्या जागी अहम, गृहे अहम, है ना. केपी, ए अधिक अपि, केपी अवग्रहाच्या जागी आला पुन्हा. धीरोपी, धीरो अपि, धीरोपी, है ना, अवग्रहाच्या जागी पुन्हा आलाय अपि, है ना. शेवटचं पहा, कोपी, को अधिक अपि, अवग्रहाच्या जागी पुन्हा आता या सगळ्या वाक्यांमध्ये आपल्याला काय दिसत आहे की जो अवग्रह आहे तो अच्या जागी आला आहे ना. म्हणजे पूर्व आणि पर अशा दोन वाक्य असतात की नाही, एक आधीचं वाक्य एक नंतरचं, असे दोन वाक्य जोडल्या जातात. तर पहिल्या वाक्याला पूर्व वाक्य म्हणतात, शब्द म्हणतात, आणि दुसऱ्या शब्दाला परशब्द. तर आता याच्यामध्ये पहा, पहिल्या पूर्ण शब्द जो आहे त्या पदाच्या शेवटी काय दिसतंय आपल्याला? ते, गृहे, धीरो, को, म्हणजे शेवटी ए किंवा ओ हे स्वर दिसतात आहे. पहिल्या शब्दाच्या शेवटी आपल्याला ए किंवा ओ असे स्वर आलेले दिसतात आहे ना. आणि नंतर दुसऱ्या पदाच्या पहिलं अक्षर काय आहे? अकारांत अ आहे, है ना. तर दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ए आणि ओ हा राहतो होतो, है ना. म्हणजे जिथे ए आहे तिथे ए आणि ओ आहे तिथे ओ. आणि हे झालं पूर्वरूप संधी. आणि होतं काय, त्याच्यामध्ये जो अ आहे त्या अच्या स्थानी अवग्रह चिन्ह वापरलं जातं. बस एवढंच, अस्थानी अवग्रह. पूर्वपद जसाला तसं राहून त्यापुढे अवग्रह, अस्थानी अवग्रह घेऊन त्याचा संधी केला जातो. सोपं आहे ना? कळलं का तुम्हाला की काही कठीण वाटतं याच्यामध्ये? हा, बोला बोला ना, काय म्हणताय तुम्ही? म्हणजे अवग्रह फक्त ए आणि ओ करताच आहे? नाही, अ साठी अ साठी आहे, हा, पण ए आणि ओ च्या समोर आला तरच. च्या मागे ए किंवा ओ असेल तर त्या अचा होतो, हे लक्षात घ्या. म्हणजे पहिल्या पदाचा अंतिम स्वर ए किंवा ओ असेल आणि दुसऱ्या पदाचा प्रथम स्वर अकार असेल तर त्या आकाराच्या जागी अवग्रह येतो. फक्त त्या ठिकाणी अवग्रह केव्हा होतो? जर आधीच्या पदाच्या शेवटी ए किंवा ओ असेल तर. बाकी कुठला असेल तर अवग्रह होणार नाही, या पूर्वरूप संधीच्या नियमानुसार. हे आपण पूर्वरूप संधी है ना. त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये वाक्य दिलेले आहेत, तर याच्यामध्ये असेच आहेत. तुम्हाला अच्या जागी फक्त अवग्रह लिहायचा आहे. जमतील नाही हे वाक्य? खालील पदांना जोडा आणि खालील पदे वेगळी करा, असे दोन दिलेले आहेत. दोन्ही याच्यात त्यांनी 10 वाक्य दिले. याला होमवर्क मध्ये करा. आता नाही आले तर चालेल. संग्रह हा विषय हा. आता याच्यामध्ये 7व्या पाठामध्ये 7 क्रम आला आहे. सप्तर्षय म्हणजे सप्तविषय है ना. तुमचा अर झालाय रफा. सप्तचा पाय लंगडा आणि समोर रू असला म्हणजे त्या रूचा र होतो, रफा रेफ होतो.
म्हणून सप्तर्ष हा आहे ना, आधीच्या प्रकरणात शिकलेली संधी आहे. कोणत्या सप्तऋषी? मरीची, अत्री, अंगिरसा, पौलस्त्य, पुलह, क्रतु, वसिष्ठ हे सप्तऋषी आहेत मुख्य है ना. हे सप्तऋषी आपल्याला अनेक ऋषी माहीत असतात, पण मुख्य जे सप्तऋषी म्हणून आपण जे आकाशात तारे पाहतो त्या सप्तऋषी ते कोणते आहेत? हे 7 आहेत. हे नावं लक्षात ठेवायची. नंतर सप्त समुद्र, 7 समुद्र कोणते आहेत? क्षारम, क्षीरम, दधी, मधु, सुरा, शुद्धोदकम, शुद्धोदकम. सप्त कुल पर्वता, महेंद्र, मलया, सह्य, शक्तिमान, वृक्षवान, विंध्य, पारित्राय, हे सप्त कुलपर्वत आहेत है ना. सप्त प्रकृतय, कोण कोण आहेत? प्रकृती है ना. राजा, मंत्री, सुहृद, कोशः, राष्ट्रम, दुर्गम, सेना. म्हणजे एका राज्यामध्ये कोणते महत्वाचे 7 लोक आहेत, 7 प्रकृत्या कोणत्या महत्वाच्या आहेत? तर त्या ह्या आहेत: राजा, मंत्री, सुहृद, कोश, राष्ट्र, दुर्गम म्हणजे किल्ले, आणि सेना है ना. इतके महत्वाचे असतात. कळलं का? आता पहा परंपरा. याच्यामध्ये काय त्यांनी म्हटलंय? पिंपळाला प्रदक्षिणा घालताना हा श्लोक म्हटला पाहिजे. कोणता श्लोक आहे? मूलतो ब्रह्मरूपाय, मध्यतो विष्णुरूपिणे, अग्रतो रुद्ररूपाय, वृक्षराजाय ते नमः. मूलतो ब्रह्मरूपाय म्हणजे असा वृक्ष आहे, पिंपळ हा असा वृक्ष आहे की त्याच्या मुळाशी ब्रह्म, साक्षात ब्रह्म आहे. मध्य तो विष्णुरूपेण, त्याचा जो मध्य भाग आहे त्याच्यामध्ये विष्णूचा वास आहे म्हणजे विष्णुरूप तो भाग आहे. अग्रतो रुद्ररूपाय, आणि सगळ्यात वरती शेंडे त्याचे जे असतात तिथे काय आहे? रुद्र. अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र हे तिघांचा वास एका पिंपळाच्या किंवा अश्वत्थाच्या वृक्षामध्ये असतो. म्हणून या पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालणे आणि प्रदक्षिणा घालताना हा श्लोक म्हणणे अशी प्रथा आहे, परंपरा आहे. त्यांनी आपला म्हणजे आपल्या कुळासाठी लाभदायक आहे असं ते समजतात. कळलं का हा श्लोक सगळ्यांना? त्याच्यातलं काही अर्थरूप कळलं नसेल ते विचारा. सोपे शब्द आहेत अगदी, कळण्यासारखं न कळण्यासारखं यात काही नाही, खाली अर्थ दिलेलाच आहे. आता पहा, खाली पहा प्रश्न दिलेला आहे. प्रश्नामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये त प्रत्ययांत पदांचा वापर करून खालील वाक्यांचे भाषांतर करा है ना. भाषांतरामध्ये करताना कर्ता कर्म कसं आहे तसं तुम्हाला लिहायचं आहे, परंतु क्रियापदामध्ये काय करा म्हणतो? तो त प्रत्यय वापरा. आता त प्रत्यय वापरायचा म्हणजे समजा गत धातू आहे तर गतहा, गता, गतम हे असे येतात की नाही त प्रत्ययांत. आणि हे कशासाठी वापरले जातात? कर्मणीसाठी वापरले जातात. कर्मणी वाक्यासाठी, कर्मणी प्रयोगासाठी आहे ना. आपण याच्या आधी शिकलेलो आहोत. मग त्यानुसार हे वाक्य जर आता त प्रत्ययांत रूपाने करायचं असेल तर हे दिलेले वाक्य जरी कर्तरी प्रयोगात असले तरी आपल्याला त्याला कोणत्या रूपामध्ये आणायचं? कर्मणी रूपामध्ये आणायचं, हे लक्षात घ्या. आता पहिलं वाक्य नेत्यांनी सूचना दिली. आता नेता म्हणजे कोण असतो? नायक. आपण संस्कृतमध्ये त्याला नायक म्हणतात, नेता है ना. गणनेता म्हणजे गणनायक आहे ना, नायक. मग आता इथे आपल्याला काय करायचं? सूचनाला शब्द सूचनाच आहे आणि दिली दत्त है ना. आता याच्यामध्ये हे वाक्य जे आहे दत्त म्हटलं तर आपल्याला कर्मणीमध्ये आणावं लागणार आहे, पण नेत्याने म्हणजे आता तृतीय विभक्ती वापरावी लागेल कर्तृपदाची. म्हणजे काय होईल? नायकेन सूचना दत्ता. सूचना स्त्रीलिंगी शब्द आहे, सूचना दत्ता. कळलं का? वाक्य कसं आलं? नायकेन प्रथमेची कर्त्याची तृतीया, कर्मपदाची प्रथमा, सूचना आणि सूचनाप्रमाणे कर्म
म्हणजे दत्ता. हा. है ना? आलं लक्षात आलं का वाक्य? सूचना आधी घेतलं तर जसं आपण इंग्रजीमध्ये करतो तसं. म्हणजे कसं कुठे म्हणतात तुम्ही वाक्य सांगा म्हणजे मला. सूचना पहिल्यांदा घ्यायची आणि सूचना नायकेन दत्ता असं. असं लिहिलं तरी अर्थ वाक्याचा अजिबात बदलणार नाही, तो कर्मणी प्रयोगच राहणार आहे. हा. हा, अजिबात बरोबर. पण जनरली वाक्यामध्ये पहिले कर्तृपद लिहिल्या जाते, नंतर कर्मपद आणि नंतर क्रियापद. ही वाक्य रचनेची पद्धत आहे, म्हणून तसं लिहिलं. अर्थ अच्छा. बदल चूक होणार नाही तुम्ही लिहिलं त्या पद्धतीने तरी. हा, चला आता पुढचं वाचा आणि त्याचं भाषांतर करून दाखवा. पाचच्या पुस्तकी वाचा. आजीकडून गोष्टी सांगितल्या गेल्या. हा. आजी, आजीला शब्द काय आहे? मातामही व पितामही. पितामही, चालेल कोणते वाक्य? पितामही या महिया. पितामही महिया. महिया नाही, महिया. हला य जोडायचा, महिया. अच्छा. पितामह्या. आता गोष्टीला काय? गोष्टीला कथा म्हणायची, कथा. हा, पितामह्या कथा. कथा हा गोष्टी कथा म्हणजे हा कथा हा उक्तवान नाही. उक्ता. उक्ता हा. उक्ता, उक्ता हा नाही. हा, उक्ता हा. हा, हा. पितामह्या कथा हा उक्ता. अगदी बरोबर. हा, चला किशोरजी आहेत ना? किशोरजी आहे की नाही? सुरेशजी पुढचं वाक्य वाचा. अनम्यूट व्हा. तिसरं वाक्य. तरुणीकडून स्वप्न बघितले गेले. त्याचं होईल युवत्या स्वप्न दृष्टा. अगदी बरोबर. तेव्हा इथे स्वप्न म्हटलंय, स्वप्ने असतं तर मग स्वप्ना हा दृष्टा हा असं झालं. आलं की स्वप्न हा दृष्टा. आता चौथं वाक्य तुम्ही वाचा. श्रीकांतजी आहेत ना? श्रीकांतजी SC म्हणजे श्रीकांतजीच आहेत ना? कोण आहे? अन्य SC कोण आहे? प्रवासात आहे काही, माझ्याकडे पुस्तक नाही आहे, मी प्रवासात आहे. अच्छा अच्छा अच्छा, हो का? हो. बर, ऐका मी. हा, पाचच्या पुढचं तिसरं वाक्य वाचा. आज लोक कमी आलेत का आपले? दुकानदाराकडून साड्या मोजल्या गेल्या. हा, दुकानदार. आपणिकेन शाटिका गणयतीचं काय होईल? गणयती. शाटिका, साड्या म्हटलं की साडी म्हटलंय. हो ना. शाटिकाया. शाटिका हा. शाटिका हा. साला आपणेन शाटिका हा. गणाचं का? गणाला का नाही? गणयती आहे ना. हा, गण्यते. गण्यते. गण्यन्ते. अच्छा. गण आणि त्याला य लागला, न ला गण्यते आणि त्याच्या नसल्यामुळे नाही. अरे नाही, सॉरी. आपल्याला शाटिका हा प्रमाणे घ्यावं लागेल ना ते. शाटिका हा अनेक वचन आहे ना. गणिता हा होईल.
कर्म न तो प्रत्ययांत घ्यायचा आहे ना आपल्याला. मी कर्मणी धातू सांगून राहिले तुम्हाला, असं नाही येणार. गण्य ते नाही येणार कारण तो कर्मणी हे झालं, वर्तमान काळ झालं. आपल्याला तो प्रत्ययांत वापरायचा आहे ना. तर मग कसं होईल? शास्त्राहा गणिताहा. चला सुरेशजी तुम्ही वाचा पुढचं 5वं वाक्य. कामगाराकडून भांडे घासले गेले. कर्मकार्य कर्मकार्या कर्मकार्या पात्राने शालियंताने पात्राने शालिताने इथे का कामगारांकडून म्हटलं ना, तर कामगार म्हणजे स्त्री कामगार. कारण काय पुढे भांडे घासतात म्हटलं की नाही, कामगार. हा, आता कामगारांकडून म्हणजे काय, असं कसं बहुवचन येईल. कर्म कर्या आणि कर्म करी असं येईल. आलं का लक्षात? कर्मकर्या. अरे यांनी उत्तरात इकडे मागे पाहिलं तर कर्मकर्याच दिलेला आहे. कारण इथे त्यांनी काय म्हटलंय, कामगारांकडून अनुक्वचन केलेलं आहे आणि उत्तरामध्ये मात्र कर्मकर्या दिलाय. खरं म्हणजे कर्मकरी असं पाहिजे. कर्मकरी म्हणजे कर्मकार्यांकडून असा प्रकारचा आहे ना. पात्राणी शालितानी. 6वं वाचा आता. कोण वाचेल? 5 आता दोघच राहिले का तुम्ही? सुरेशने झाड बघितले. सुरेशेन वृक्ष दृष्ट. दृष्ट वृक्ष बरोबर. आता श्लोकाचा गद्यक्रम अन्वय मध्ये अर्थ लिहा. म्हणजे पहिले त्याचा गद्यक्रम लिहायचा, मग त्याचा अर्थ लिहायचा ना. कसं आहे? लोभात क्रोधः प्रभवती, लोभात कामः प्रजायते, लोभात मोहश्च नाशश्च, लोभः पापस्य कारणम्. लोभः च मोहः च नाशश्च कारणः आणि कारण लोभः पापस्य कारणम्. आता पहिलं काय आहे? लोभात क्रोधः भवति. आपण कुठल्या गोष्टीचा अतिलोभ केला आणि ती वस्तू मिळाली नाही की आपल्याला संताप येतो, त्याच्यातनं क्रोध निर्माण होतोच. अतिलोभी माणसाला क्रोध लवकर येतो है ना. लोभातून इच्छा निर्माण होते. आपल्याला पाहिजे 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 हे पाहिजे ते पाहिजे अशी इच्छा, मनात लोभ निर्माण होतो. त्याच्यामधनं इच्छा निर्माण होते. लोभातून मोह आणि नाश उत्पन्न होतो. लोभामुळे मोह निर्माण होतो आणि मोहामुळे काय होतं? आपला नाश होतो है ना. लोभच पापाचं मुख्य कारण आहे. आणि माणसाच्या संग्रहित पाप जमा होतो जेव्हा त्या माणसाचा स्वभाव अतिशय लोभी असतो तेव्हा. म्हणजे लोभात क्रोधः प्रभवती, लोभात कामः प्रजायते. दोन्ही अर्थ एकच आहे, प्रभवती आणि प्रजायते. भवती धातू आहे, प्र आणि जी जयती धातू आहे. त्याला उपसर्ग लागल्यामुळे तो आत्मनेपदी झाला, प्रजायते. समजलं का? अर्थ दोघांचा सारखा आहे. आता काही समजलं नाही असं काही आहे का? हे तर ठीक आहे. बोला. चला आता इथे थांबायचं का आपण? आता पहा पुढचं काय, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता याच्या आधी आपण जे सुभाषित घेतलेले आहे ना 2-3, त्या सुभाषितांवर 5 प्रश्न आहेत.
है ना. तर तुम्ही ह्या 5 प्रश्नांची उत्तरं त्या मागच्या सुभाषितांमधून शोधा आणि लिहा, म्हणजे इथे आपलं प्रकरण संपलं. ठीक आहे. मग आता इथे थांबू. आज जास्त लोक नाही आले, काय झालं माहित नाही कशामुळे. हा, तर मग चला शांती मंत्र म्हणून. आज आपले किशोरजी पण नाही आले आहेत का? किशोरजी आले होते, बाहेर चालले गेले. हो, अच्छा. आणि हे बोरकर आले होते ना श्रीकांतजी? श्रीकांतजी जॉईन झाले होते की नाही? होते ना? होते. हा, ते पण मध्येच होते. आणि ती मॅडम नाही आली आज, आहे ना? स्वाती भगिनी बोराडकर. ठीक आहे. चल शांती मंत्र म्हणून थांबा. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा ओम शांती शांती. पुनर्मिलामः. सर्वे आगच्छन्तु. शुभरात्रिः.